क्रमांक 2 मधून नगरसेवक पदाच्या निवडणुका आम्ही लढवत आहेत। माझ्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले आहेत, दुसऱ्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सुनीता पेडणेकर आहे आणि मी स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। हा भाग आमचा पूर्वीपासूनचा जुनाच भाग आहे आणि प्रभागामध्ये चांगली अशी पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय। चांगल्या मताने तिन्ही उमेदवार विजयी होतील। त्या भागामध्ये पूर्वी काम केलेलं आहे, रस्ते असतील, पाणी असतील, लाईट असतील, स्ट्रीट लाईट असेल, त्या भागामध्ये येण्याचा प्रयत्न केला। तिथले नवीन रस्ते बनवले आहेत। अशा पद्धतीचं काम यापूर्वी झालेलं आहे। शहर विकासाच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक चांगलं असं नियोजन बद्ध एक वचननामा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या वचननाम्याच्या रवींद्र चव्हाण साहेबांची भेट झाल्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी पहिला मुद्दा माझ्याशी चर्चा करताना सांगितला की भुयारी गटार योजना ही योजना जी सावंतवाडी शहराला एक मार्गदर्शक ठरेल की ज्यामुळे सावंतवाडी शहराच्या जवळजवळ 80% विहिरी या विहिरी खराब होत चालल्या आहेत आणि ही योजना जर राबवली नाही तर ह्या विहिरी पूर्ण 100% खराब होईल आणि शहरात असलेला पाण्याचा स्रोत तो पुरा पडेल। म्हणून शहरासाठी अत्यंत उपयुक्त असलेली अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम म्हणजे ज्याला सेंट्रलाइज सीवेज ट्रीटमेंट प्लांट हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रमोट करण्यात आला आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल। परंतु येणाऱ्या पहिल्या अजेंड्यावरती पहिला ठराव हा भुयारी गटार योजनेचा असेल। दुसरा शहरासाठी एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो कारड्यामध्ये प्रकल्प आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरेल असा प्रोजेक्ट आम्ही तयार करणार आहोत। आमच्या सर्व पॅनलला तुम्ही प्रचंड बहुमताने असं मी आवाहन करतोय। माझ्या अनुभवाचा फायदा या शहराला पूर्ण करून घेण्यासाठी एक छोटीशी निवडणूक असली तरी मी लढवतोय की रवींद्र चव्हाण साहेबांनी विश्वास दिला की बबन ह्या शहराच्या दृष्टीने आपण आवश्यक आहात आणि त्यासाठी आपला जो अनुभव आपण आपले काही प्रोजेक्ट हे अपुरे राहिलेत ते पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळते आहे। तर त्यासाठी ह्या पॅनेल्समधून आपण निवडणूक लढवावी आणि त्या पद्धतीचं निवडणूक आपण लढवतोय आणि सर्वच्या सर्व चांगले मताधिक्याने मध्ये घेतला जाईल। त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 20 कोटी रुपयापेक्षा जास्त 5 दिवसामध्ये उलाढाल होत असते आणि सर्वसामान्य लोकांचे त्या ठिकाणी स्टॉल असतात। स्टॉलच्या माध्यमातून स्थानिक जनतेला एक व्यापार उदीमा वाढते। हा पर्यटन महोत्सव जानेवारीमध्ये